बोला लाग नाही नाही त्याच्या नाही कमी द्यायची. कोणाच्या कमी द्यायचे नाही शेतकरी बोलून त्या दिवशी त्यांनाही सांगितलं मी कमी सावधरी आता का आता हिच्या पण म्हणजे काही कमी चुकलं असलं तर आणि म्हणा नाही आता माझा दिवस कसं म्हणून बयाना घ्या मोकळं म्हणा झालं म्हणा असलं तर राहू द्या भरती 40ला धरणा थोडी चांगली मी बरं करण्याची अशा माणसाला देईल कशा माणसाला दे ह्याचे 5-7 नेलते का फक्त बुडी करायला जेवण नको बा मेलं किती मेला की तुम्ही पोरांनी विचारत नाही म्हणले मला नाही तुम्ही पत्र मारत नाही म्हणले की एका माझ्या फोन होता की माझ्या होय असं केलं कसं होईल आता पोरगाच गाडी लय जगलाय रे हे तुम्हाला इकडे होईल नाही आजचा दिवस इकडे येटिंगवर होतो कुठं तुमच्या इकडे येटिंगवर होतो काय होतं येटिंगवर कुठं बघितलंच नाही पहिल्या बारला मी फोन लावला होता हो तू गावात येऊन लागला होता नाही तीन खेपा काढल्या नाही ते जोडा आधी सोपे होते एका ह्याला किती रुपये घेता एका ह्याला गेल्या वर्षी गावात येऊन मारल्या समजा यंदा काय असं का मग पण तशी द्यायची तशी कमी नाही द्यायची त्याच्या कमी नाही वगैरे चांगलं करते वगैरे त्याचा नाही अवघड चालेल निघाला म्हणजे पैसे भेटतात काय का आता ते कोणाला माहिती 60 रुपयाचे पैसे किती झाले 5-6 महिने दूध देते वगैरे 6-7 महिने देते लावी गाड अर्धा दिवसाच्या उत्तरच नाही पहिला असतो ते वगैरेला बटा आहे का काय बघितलं का गेले होते गेले त्याचं बोलणं चौदा करायचं का नाही हे बोलायचं चौद्याचं बोला चौद्याचं बोला म्हणलं शेळ्या पाहायला इकडे रामा बोला लाग नाही नाही त्याच्या नाही कमी द्यायची. कोणाच्या कमी द्यायचे नाही शेतकरी बोलून त्या दिवशी त्यांनाही सांगितलं मी सावधरी आता काय आमच्या काय काहीच नाही तेवढ्याच्या कमी द्यायचीच ना तर मागितली मी दिली नाही वगैरे आता कोण मागे तिकडे आता द्यायची की नाही द्यायची मी म्हणलं तर द्यायची नाही कमी नाही काही 50,000ला म्हणजे अशी कोणची लई रे वगैरे हाय नसते 50,000 काही घ्या तवा इकायची असती 60,000 रुपयाला वगैरे किती वगैरे लागली होती अशी ती काय व्यापार करणार आहेत का तिचा पप्पा काय करायचंय जरा काय पास असल्यावर काय मी म्हणतो आपल्याला ती माल जाणून देतो तुला मिरच्या तरी का व्हायना येताना आणवानू दिली त्या टायमाला व्यापारी होता तुमच्या आठवण नाही मला त्या गोष्टी काम नाही 13,000ला घेतलं एक बैल केवढले का म्हाताऱ्या 13ला बैल घेतले गेला रे बाबा राहिले आठवणी आता त्या होतात असताना किलो मिरच्या म्हातारा आणून दे हो ना मी 25ला गाळा घेतलं होतं आता पत्ता पडला एकच बजे केस ऐकला होता आम्ही म्हणाल का तू माझला स्वतः असे हे म्हातार एक बैल आपल्याला दिला या म्हाताऱ्यानं आता माझला पहिला काळ बेकार होता आता चांगलं झालं देवानं उदार बैल घेऊन गाडी आणल्यात आपण पहिल्या काळानुसार तेच म्हणायलो ना मी आपली आजोबे पठ्ठुली लोकांनी आपली होता टाइम आपल्या होते आपण कोणाचा टाइम वाटून घेतला ना द्यायची असली तर करा कमी जास्त द्या मागितली वगैरे मग मागूचे कोणी बी आम्ही काय मागत दुसरी मागत काय मोबाईल याचा मग कळ घरगुती त्यांना म्हणून नाही काय बसायचं सांग जरा किती रुपये बंद करायले आज त्या दिवशी 1,35,000ला म्हैस आणलेली द्यायला 3 लिटर दूध कुणाला सांगायचं मटका आहे त्यामध्ये मग तसंच असतं ना पहिली 40ला आणली ती देते 21 लिटर द्यायची का ती कोणची ती देत नाही जी बी कित नाही आणि 50 नाही 40 नाही 45,000 द्यायची काय
ए बाबा काय कवरे बोलतो काय तुम्ही उगाच काय फायदा आता बरं बोलले हो. हा मग आपण काय म्हणतो दळायले आता सांगायची गोष्ट नाही आता बरोबर रांगली नाही आता बरोबर आता रांगली नाही. म्हणजे कसं रुपयाला मागितले आता 50 म्हणे 55 म्हणे कोणती रांगली आता 50 लेखी काढ गिळीशी एखादा म्हणतात म्हणले तुम्ही जास्त 50ला द्यायचे म्हणजे मागायचा भाव वेगळा आहे मागितले नाही मागायचा तू आता मागो कोणा केलं आम्ही ते विचारणार बाबा आहे का चुकला आलं सांगा बाबा आमचं नाही ना आता हिशोबानं म्हणजे काही कमी चुकलं असलं तर आणि म्हणा नाही, चुकायचं नाही आता मागे दिवस कसं म्हणू बयाना घ्या मोकळं म्हणा झालं म्हणा असलं तर राहू द्या भरती 40 ला ए धरणा चांगली मी बरं करण्याची अशा माणसाला देईल कशा माणसाला दे ह्याच्या 5-7 नेलते का फक्त बुडी करायला देऊ नको बा नेलं किती नेला की माहित नाही ना मग बोली कर कोण ती टोपी काय वारलं की म्हातारा कशाने? हो बाबुराव बाबूराव नामदेव राजगिरी चालतं